नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अबोलीला सुद्धा कळलेलं असतं की तो सिरियल किलर इथेच कुठेतरी पार्किंगमध्ये लपून बसलाय. हॉस्पिटलचे सगळे मेन गेट बंद करायला लावलेले असतात, पण तरीसुद्धा अबोलीला कुठलीही रिस्क घ्यायची नसते. अंकुशने इथे आता कदमला सांगितलेलं असतं की हॉस्पिटलचे सगळे मेन गेट बंद करायला, जेणेकरून तो सिरियल किलर कुठूनही पळून जाता कामा नये. त्यासाठी इथे अंकुशने संपूर्ण टीम कामाला लावलेली असते. पण प्रेक्षकांनो इकडे बघा, अबोलीला सांगितलेलं असतं की इथे डॉक्टरच्या केबिनमध्ये जाऊन शांतपणे बस. पण इथे अबोली काही शांत बसत नाही. ती आता सिरियल किलरला शोधायला आलेली असते आणि आता पोलिसांची टीम संपूर्णपणे बाजूला असते. आणि इथे अबोली पार्किंगमध्ये आता एकटीच आलेली असते. ती लपून छपून बघत असते, तेव्हा एका गाडीच्या मागे तो सिरियल किलर आता लपून बसलेला असतो. तेव्हा त्याचा हात आणि पाय तिला आता दिसतो. तेव्हा अबोली त्याच्या मागे एक आता तिला काठीसुद्धा सापडते आणि ती काठी घेऊन त्याच्या मागोमाग ती जात असते. तेवढ्यातच तो सिरियल किलर लपून बसलेला असतो आणि ज्या क्षणी इथे अबोली आता एकटी उभी असते, तेव्हा पाठीमागून येऊन तो तिच्यावरती अटॅक करणारच. तेवढ्यातच अबोली त्याच्यावरती वार करायला जाते. त्याच्या डोक्यामध्ये मारणार, तेवढ्याच सिरियल किलरने तिच्या हातातली काठी पकडून तिला धक्का दिलेला असतो. त्यानंतर अबोली त्याच्या चेहऱ्याला, जो त्याने मास्क लावलेला असतो, तो बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तिला त्या माणसाचा चेहरा बघायचा असतो. पण ती आता चेहरा बघायला जाणार, तो माणूस तिला धक्का देतो आणि तिथून पळून जातो. तेव्हा इथे गाडी अबोलीच्या पोटाला लागते आणि अबोलीच्या पोटात दुखायला लागतं. तेव्हा ती लगेचच अंकुशला हाका मारते. ती म्हणत असते की अंकुश सर लवकर इकडे या, अंकुश सर लवकर इकडे या. तर इथे आता आधीच जर अंकुशला आवाज दिला असता आणि जर त्याची टीम तिथे बोलावली असती, तर कदाचित त्या सिरियल किलरला पकडलं असतं. पण नाही, जेव्हा तिच्या पोटाला आता धक्का बसतो, तेव्हा ती अंकुशला आवाज देते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंकुश आता अबोलीला म्हणतो की अबोली, हे सगळं तुला करायची काय गरज होती? तुला सांगितलं होतं ना की शांतपणे जाऊन तुला डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसायचं होतं. तू इथे कशाला आलीस? आणि आता अबोली, तुला काही झालं असतं तर? अगं तू प्रेग्नेंट आहेस, आई होणार आहेस तू. याचं तरी जरा भान ठेव. मी काय सांगतोय हे तुला ऐकायचंच नाही आहे का? तुला कळून घ्यायचंच नाही आहे का? या सगळ्या धावपळीत जर आपलं नुकसान झालं तर काय करणार आहोत आपण? तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली प्लीज ऐक जरा, स्वतःची काळजी घे. तू एवढी दगदग करू नकोस. आम्ही आहोत ना सगळेजणं. आपली टीम आहे ना त्या सिरियल किलरला पकडायला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे डॉक्टर सोनोग्राफीचे रिपोर्ट घेऊन आलेले असतात. इथे अबोलीची सोनोग्राफी केलेली असते, जेणेकरून बाळ ठीक आहे ना हे अंकुशला बघायचं असतं. तेव्हा अंकुश म्हणतो, डॉक्टर काय म्हणतंय सोनोग्राफीचे रिपोर्ट? डॉक्टर म्हणतात की काळजी करण्यासारखं काही नाही आहे, बाळ एकदम सुखरूप आहे आणि त्यासुद्धा काही झालेलं नाही आहे, नॉर्मल आहे सोनोग्राफीचे रिपोर्ट. तेव्हा इथे अंकुशच्या जीवात जीव येतो. अंकुशला इथे बरं वाटतं, नाहीतर त्याला भीती वाटत असते की बाळाला काही झालं तर नसेल ना. पण सोनोग्राफीचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, बाळ एकदम व्यवस्थित आहे, असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर अंकुशच्या जीवात जीव येतो. तेव्हा अबोली म्हणत असते, नाही सर, माझं चुकलं, खरंच सॉरी, पुन्हा माझ्याकडून एवढी मोठी चूक होणार नाही सर. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तू पुन्हा असं काही केलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, मी आत्ताच सांगतोय. तेव्हा अबोली म्हणते, हो सर, पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही आहे. तर इथे अंकुशने आता अबोलीला चांगला दम दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सोनोग्राफी नॉर्मल आलेली असते आणि ज्या माणसाचा चेहरा अबोली बघण्याचा प्रयत्न करत असते, तो माणूस आता गोडाऊनमध्ये आलेला असतो. गोडाऊनमध्ये आल्यानंतर तो इथे आदळआफट करायला सुरुवात करतो, कारण अबोलीने इथे त्याला जणू काही रंगे हात पकडलेलंच असतं आणि ती त्याचा चेहरा बघण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ज्या पेपरमध्ये त्याने वडापाव आणलेला असतो, त्या पेपरच्या तुकड्यामध्ये अबोलीचा फोटो छापून आलेला असतो आणि तिथे लिहिलेलं असतं की इथे ज्या मुलींचे, लहान मुलींचे खून झालेत, त्या लहान मुलींनी स्वतःहून ते खून केलेत की त्यांना खून करण्यासाठी कुणी भरीस पाडले, की त्यांच्यावरती कुणाचं दडपण आहे, या सगळ्या गोष्टींचा शोध आता अबोली घेणार असते. आणि त्यासाठी अबोलीने इथे आता पीएची आणि सानिकाची केस घेतलेली असते आणि ती केस वाचल्यानंतर इथे तो सिरियल किलर आपला चाकू काढतो आणि त्या पेपरवरती अबोलीचा फोटो छापून आलेला असतो. तो फोटोवरती त्या चाकूने वार करायला सुरुवात करतो, जेणेकरून इथे अबोली त्याला आता नडलेली असते. त्यामुळे त्याची पुढील टार्गेट
अबोली ठरलेली असते. तर इथे प्रेक्षकांनो, अबोली आणि अंकुश मामांबरोबर आता असिस्टंटबद्दल बोलत असतात की तुम्ही त्या असिस्टंटची निवड कधी केली. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की ज्या वेळेला मला इथे हार्टचा प्रॉब्लेम होता आणि मला इथे कुणीतरी माझी काळजी घ्यायची गरज होती, तेव्हा मी असिस्टंट म्हणून त्या माणसाची निवड केली होती आणि त्यानंतर त्याने जे काही केलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहेच. तेव्हा अबोली म्हणते, पण त्या असिस्टंटचा रेफरन्स तुम्हाला कोणी दिला, म्हणजे तुमची आणि त्याची ओळख कशी झाली. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की इथे शांतीदेवीचे पी आहेत विश्वास, ते माझे मित्र होते आणि मी त्यांना सांगितलं होतं की मला असिस्टंटची गरज आहे आणि त्यांच्या रेफरन्सनेच तो असिस्टंट त्यांनी मला आणून दिला होता. तेव्हा अबोली म्हणत असते की अच्छा, म्हणजे हे सगळं कारस्थान त्या विश्वासचं आहे. तर विश्वासने असिस्टंट पाठवला होता ना, मग तो चांगला कसा काय असेल. तेव्हा अबोली म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, आम्ही ते आता विश्वासला चांगला धडा शिकवूच. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की आणि ते तुमचे असिस्टंट जे कोणी असतील ना, त्यांना आम्ही पकडल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, असं अंकुश त्या मामांना सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता विश्वास परत आलेला असतो. विश्वास म्हणत असतो की अबोली, सोडणार नाही आहे मी तुला. तू माझ्याबरोबर ज्या पद्धतीने वागली आहेस ना, जो काही त्रास दिला आहेस, तुम्हाला जो माझा अपमान केला आहेस, मी तुला कधीच आता विसरणार नाही आहे आणि तुलासुद्धा मला जो त्रास दिलास ना, तो त्रास मी तुलासुद्धा देणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या माणसाचा विश्वासला फोन आलेला असतो. तो म्हणत असतो की काम झालेलं नाही आहे. तेव्हा विश्वास म्हणत असतो, काय रे, मग तुम्हाला जर कामं नीट जमत नाही तर कामं घेता कशाला रे, तुम्ही सांगा ना. कशाला घेता तुम्ही एवढी मोठी मोठी कामं, ह्या जबाबदाऱ्या तुम्हाला पेलवता येत नाही, मग घ्यायच्या नाही ना. तेव्हा तो म्हणत असतो की तो माणूस पळून गेला आणि मला इथे पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा विश्वास म्हणतो, असंच हवं आहे तुला, दिलेली कामं नीट करायची नसतील ना, तर तुमच्याबरोबर असंच होणार. आता का फोन केला आहेस मला, काय गरज होती मला फोन करायची, जाऊ द्या आता. तेवढ्यातच इथे अंकुश आणि अबोली दोघेजण आलेले असतात. विश्वास म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मी तुला नंतर फोन करतो, आपण नंतर बोलूया, ठीक आहे ना, जरा थोड्या वेळाने फोन करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे विश्वास म्हणत असतो, काय अंकुश आणि अबोली, तुम्ही दोघेजण इथे साक्षात माझ्या ऑफिसमध्ये. अरे अबोली, मला एक फोन करायचा ना, तू कशाला त्रास घेतलास इथपर्यंत येण्याचा. मला एक फोन केला असतास ना, तर मी लगेच पोचलो असतो ना तुझ्या चाळीमध्ये, तुझ्या घरी. तेव्हा अंकुश म्हणत असतो, ए गप्प बस, जास्त बोलू नकोस, कळलं ना. आधी तू मला सांग, इथे आता सानिकाच्या मामांना असिस्टंट तू मिळवून दिला होतास ना, तू आता फोनवरती कुणाशी बोलत होतास, सांग ना, कुणाशी बोलत होतास. त्या असिस्टंटबरोबरच बोलत होतास ना, ज्या मामांना असिस्टंट तू मिळवून दिला होतास, त्यांनी आम्हाला सगळं काही सांगितलं आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की जिथे विश्वास असणार तिथे विश्वासघात होणारच, हो की नाही विश्वास. तो असिस्टंट त्या मामांना तू मिळवून दिला होतास, आता फोनवरती सुद्धा त्याच्याजवळच बोलत होतास, म्हणजे हे जे काही खून होत आहेत, हे जे काही सगळं घडतं आहे, या कारस्थानाच्या मागे तुझा हात आहे ना विश्वास. खरं खरं बोल, तुझा हात आहे की नाही, हे सगळं तुझ्यामुळे घडतं आहे की नाही. तूच त्या मुलींना हिप्नोटाईज करून त्यांच्याकडून ते सगळे खून करून घेतो आहेस, बरोबर ना. आणि त्या असिस्टंटलासुद्धा तू पाठवलेस मुलींना हिप्नोटाईज करायला. मग हे सगळं कारस्थान तुझं नाही तर कुणाचं आहे रे विश्वास. तेव्हा विश्वास म्हणत असतो, हे एक मिनिट, माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करू नकोस, कळलं ना. तू कुणाजवळ बोलतेस ना अबोली, याचं जरा भान ठेवून बोल. विश्वास आहे मी, विश्वास, माझ्यावरती हे नको ते आरोप करायचे नाही. मी कोण आहे तुला माहिती नाही का गं, कोण आहे मी, शांतीदेवीचा पिया आहे, पिये, कळलं ना. आणि कुठल्या आधारावरती तू माझ्यावरती हे आरोप करतेस, सांग ना, कुठल्या आधारावरती करतेस. काय पुरावा काय आहे तुमच्या दोघांकडे की हे सगळं मी घडून आणले म्हणून, आहे का कुठला पुरावा की हे सगळं मी करतोय म्हणून. मग कुठल्या आधारावरती माझ्यावरती एवढे मोठे मोठे आरोप करताय. जा, आधी दोघेजणं जा आणि पुरावे गोळा करून मग माझ्याशी बोलायला या, मग माझ्याशी वार्ता करा. आता माझ्याशी एक शब्द बोलायचा नाही, कळलं का तुम्हाला. जा, आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की विश्वास, अरे आता माझ्याकडे पुरावा नाही आहे रे, पण पुरावा मला मिळेल. आणि कसं असतं ना, सत्य हे लपून राहत नाही आणि खोटं टिकून राहत नाही, एक ना एक दिवस ते बाहेर येतच, कळतंय ना तुला. विश्वास, एक गोष्ट लक्षात ठेव, रावणसुद्धा खूप मोठा होता, तो सुद्धा बलाढ्य होता, पण सत्यासमोर तो सुद्धा हरलाच ना रे, बरोबर ना.
तसंच तुझं सुद्धा होणार आहे. सत्य सगळ्यांच्या समोर येईल आणि या सगळ्याच्या मागे तुझा चेहरा आहे ना विश्वास, हे सुद्धा सगळ्यांना कळेल. एक गोष्ट तू सुद्धा ही लक्षात ठेव. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोलीने सुद्धा त्याला चेतावणी दिलेली असते. तेव्हा विश्वास म्हणतोय, अबोली तू आहे ना पुरावे घेऊन ये आणि तू हे सिद्ध कर की हे सगळं मी केलं आहे. त्याच्यानंतरच माझ्याबरोबर बोलायचं, आधी बोलायचं नाही. आणि तुला जे काही करायचं आहे ना ते कर अबोली. मी कुणालाही घाबरत नाही, कळलं ना? कारण कुणीही आता मला इथे जेलमध्ये टाकू शकत नाही. मी कुठे आहे तुला माहिती आहे ना, आणि मी कोण आहे ते सुद्धा कळलं असेल. तेव्हा अबोली म्हणत असते, तू कुणी का असे ना, पण कायद्यासमोर कुणालाही माफी नाही. तू जर चुकला असशील ना, तर तुझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करणार आणि तुला कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवून तुला जेलची हवा दाखवणारच. कळलं ना तुला? तेव्हा इथे अबोली त्याला धमकी देत असते. अंकुश म्हणत असतो की आणि विश्वास, एक गोष्ट लक्षात ठेव, तू कुणीही का असे ना, तू शांती देवीचा पीए जरी असलास ना, तरीसुद्धा आम्हाला फरक पडत नाही. तुझ्या विरोधात आम्ही पुरावे गोळा करू. आम्हाला पुरावे मिळाले की देव जरी आला ना आणि शांती देवी जरी आल्या ना, तरी आम्ही त्यांची गय करणार नाही. आम्ही त्यांचं काहीही ऐकणार नाही. कारण कायद्याच्या समोर कुणालाही माफी नाही आहे. कायद्यासमोर सगळ्यांना शिक्षाही होणारच. आणि तू जर गुन्हेगार असशील, तुझ्या विरोधात आम्हाला पुरावे मिळाले, या सगळ्याच्या मागे जर तुझा हात आहे, ही गोष्ट आम्हाला कळली ना विश्वास, तर मात्र शांती देवीसुद्धा तुला वाचू शकणार नाही. तुला जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कळलं तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोलीने आता जे काही फोटो असतात त्याचा एक इथे चार्ट तयार केलेला असतो. सगळे फोटो तिने लाईनीमध्ये लावलेले असतात. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, तुम्ही जर बघाल ना, तर ह्या जेवढ्या मुली आहेत ना, ज्यांनी इथे मोठ्या माणसांचे खून केलेत आणि नंतर स्वतःचा सुद्धा खून केलं आहे, स्वतःला संपवलं आहे, त्या सगळ्या मुली आहेत ना सर, त्या एका एजच्याच मला वाटत आहेत. आणि त्यानंतरला जिथे जिथे मोठ्या माणसाचा मृतदेह सापडला आहे, तिथे तिथे लहान मुलीचा सुद्धा मृतदेह सापडलेला आहे सर. पहिली केस आहे या 2 मुलींची. ह्या दोघीजणी मैत्रिणी आहेत आणि दोघीसुद्धा रस्त्यावरती सापडल्या. त्यानंतर दीपाली आणि शांतीदेवीचे पीए महेश सर यांची केस घडली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अबोली म्हणत असते की ही विद्या, तिने संदीपचा खून केला आणि स्वतःला सुद्धा मारलं. आणि नंतरला आहे सानिकाची केस. सानिकाने आपल्या आईवडिलांचा खून केला आणि नंतर तिने स्वतःला संपवताना मामा तिचे तिथे गेले आणि तिच्या मामाने तिचा जीव वाचवला, म्हणून सानिका जिवंत आहे. आणि जर तसं बघायला गेलं तर इथे क्रिश म्हणत असतो की अबोली, या सगळ्या मुली लहान मुली आहेत, अल्पवयीन मुली आहेत. तेव्हा अबोली म्हणते, अगदी बरोबर बोललास क्रिश. म्हणजे जर या सगळ्या मुली बघितल्या तर त्यांच्यावरती आपण सहजरित्या विश्वास ठेवू शकतो. त्यांच्यावरती आपल्याला संशय येऊ शकत नाही की ह्या मुली कुणाचा तरी खून करू शकतात. आणि म्हणूनच कदाचित ह्या अल्पवयीन मुलींचा सगळ्यांचा इथे आता अभ्यास करून त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अबोली म्हणत असते की प्रत्येक डेड बॉडीच्या तिथे एक अल्पवयीन मुलगी सापडलेलीच आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, फक्त याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन नाही आहे आणि ती म्हणजे सानिकाची. कारण का अबोली, तू म्हणतेस तसं या सगळ्या मुली एका एजच्या आहेत, बरोबर ना? त्या अल्पवयीन आहेत. फक्त सानिकाच अशी आहे जिने रस्त्यावरती खून केलेला नाही आहे. हे सगळे खून रस्त्यावरती झालेत आणि एकटे सानिकानेच ते खून त्यांच्या आईवडिलांचे घरी केलेले आहेत. आणि ह्या सगळ्या मुली अल्पवयीन असल्या तरी सानिका अल्पवयीन नाही आहे. ती अगदी इथे आता त्या दिवशी 18 वर्षांची झाली होती, म्हणजे ती पूर्णपणे सज्ञान होती. आणि मग तिने आपल्या आईवडिलांचा खून का केला असेल? तर इथे आता ज्या वेळेला सानिका शुद्धीवरती येईल, त्यावेळेला नक्की काय काय घडलं होतं हे विचारल्यानंतरच आपल्याला सत्य काय आहे ते कळणार आहे. म्हणजे सानिकाच आपल्याला ती गोष्ट सविस्तरपणे सांगू शकते. त्यामुळे या केसमध्ये जर एक गोष्ट कॉमन असली की रस्त्यावरती खून झालेत, अल्पवयीन मुलीबरोबर एक मोठा मृतदेह सापडला आहे, फक्त सानिकाच्या केसमध्ये सगळ्या गोष्टी एकदम विरुद्ध आहेत. सानिका ही सज्ञान मुलगी आहे आणि तिने आपल्या आईवडिलांचा खून हा घरामध्ये केलेला आहे. त्यामुळे आता या गोष्टीचा विचार करायला हवा की हे नक्की आता त्यांच्याकडून कोण घडवून घेत आहे, त्यांना कोण हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न करते आणि का?
हे सगळं करण्याच्या मागे त्या सिरियल किलरचा नक्की काय हेतू असावा या गोष्टीचा विचार आता अबोली, अंकुश आणि संपूर्ण टीम करत असते की नक्की काय हे सगळं घडतंय. सिरियल किलर लहान मुलींना हिप्नोटाईज करून मोठ्या माणसांना मारायला का सांगतोय? नक्की त्यांना काय करायचं आहे? तर त्यांना इथे लोकसंख्या कमी करायची आहे का? असा संशय आता इथे त्यांच्या मनात आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते तो सिरियल किलर कुणी का असेना त्याचा लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे, कारण हे जे काही चालू आहे सध्या शहरामध्ये त्याला कुठे ना कुठेतरी आळा बसला पाहिजे. त्यामुळे इथे अबोली म्हणते तो कुठेही असला तरीसुद्धा त्याला आपण शोधून काढूच सर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अबोलीने सानिकाची केस घेतलेली असते. अबोली म्हणत असते की सर, आपल्याला सगळ्यात आधी सानिकाला निर्दोष सिद्ध करायचं आहे. त्यासाठी सानिकाला आता कोर्टामध्ये नेऊन निर्दोष सिद्ध करणं जास्त महत्त्वाचं आहे. तिने आपल्या आईवडिलांचा खून केला आहे, पण तिला हिप्नोटाईज केलं होतं. त्याच्यामुळे तिला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळायच्या आधी मी तिला निर्दोष सिद्ध करणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, ह्या सगळ्या गोष्टी कठीण असतात, पण तरीसुद्धा अबोली इथे आता रिस्क घेणार असते. तेव्हा अबोली म्हणते की मनवा, हे घे, हे पेपर जरा तू वाचून बघ, हे पेपर वाच, ही केस सानिकाची आहे. तेव्हा मनवा म्हणत असते की वहिनी, तू त्या मुलीची केस घेतली आहेस ना, ती सानिका जिने आपल्या आईवडिलांचा खून केला आहे, आणि तू त्या मुलीची केस घेतली आहेस. अगं वहिनी, तू ही केस घेऊन खूप मोठी चूक करतेस, कळते का? अगं त्या मुलीने स्वतःच्या आईवडिलांचा खून केला आहे आणि तिला काय तू निर्दोष सिद्ध करणार आहेस? तू चुकीची केस घेतली आहेस वहिनी. तेव्हा अबोली म्हणते मनवा, अगं चुकीची केस नाही आहे. त्या मुलीला जर हिप्नोटाईज करण्यात येतं आहे तर या सगळ्यामध्ये त्या मुलीची काय चुकी आहे सांग बरं तू. तिने जे खून केलेत ना ते शुद्धीत नसताना केलेत. तू हे पेपर वाचून तर बघ ना, मग ही केस तुझ्या लक्षात येईल मनवा. तेव्हा इथे मनवा ते पेपर हातातसुद्धा घेत नाही. तेवढ्यातच तिथे पोस्टमन काका आलेले असतात आणि मनवाचे इथे लेटर घेऊन आलेले असतात. तर मनवाने लॉची जी परीक्षा दिलेली असते त्या परीक्षेचा इथे रिझल्ट आलेला असतो. मनवा पास झालेली असते. आता मनवाने कधी इथे लॉची एक्झाम दिलेली असते प्रेक्षकांनो ते तर काय आपल्याला दाखवलेलं नाही आहे, पण तिचा रिझल्ट मात्र आलेला असतो. आणि इथे सानिकाच्या केसच्या आधीच तिचा रिझल्ट येऊन ती वकील झालेली असते. त्यामुळे इथे अबोलीला, त्याचबरोबर रमाला, क्रिशला, सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की मला माहितीच होतं की मनवाची मेहनत फळाला येणार, ती मोठी वकील होणार, ते माहिती होतं. मनवा, अगं कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की हो ना, मलासुद्धा माहिती नव्हतं की माझा रिझल्ट येणार आहे. मी वकील झाले, आता माझ्या नावाची सुद्धा इथे पाटी लागणार की ॲडव्होकेट मनवा क्रिश संभेराव म्हणून. तेव्हा रमा म्हणत असते हो गं बाई मनवा, खरंच तू खूप मेहनत घेतली होतीस हां वकील होण्यासाठी, आणि फायनली तो दिवस आला. तेव्हा क्रिश म्हणत असतो की मनवा, तुझे खूप खूप अभिनंदन, तू खूप अभ्यास केला होतास. तेव्हा क्रिश म्हणत असतो पण अबोली, या सगळ्याचं क्रेडिट ना तुला जातं, कारण मनवाने वकील व्हावं ही इच्छा तू तिच्या मनामध्ये उत्पन्न केली होतीस. तू तिला किती इथे शिकवलंस, किती गोष्टींचं ज्ञान दिलंस, आणि म्हणूनच इथे मनवा एवढी मोठी वकील झाली आहे. तेव्हा अबोली म्हणते नाही क्रिश, अरे मी काहीही केलेलं नाही आहे. हे जे काही मनवाने कमवलं आहे ना ते स्वतःच्या हिमतीवरती कमवले. ती जी मेहनत आहे ही की तिने इतका अभ्यास केला आणि ती आता एवढी मोठी वकील झाली. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो पण अबोली, अगं तू सुद्धा तिला शिकवलंस ना, तू सुद्धा तिला आयडियाज दिल्यास ना. तेव्हा मनवा म्हणते अरे हो क्रिश, पण माझी मेहनत महत्त्वाची नाही आहे का? म्हणजे मी जे काही कष्ट घेतले, मी रात्रंदिवस अभ्यास केला, त्याला काहीच महत्त्वाचं नाही आहे. तेव्हा क्रिश म्हणतो नाही मनवा, अगं तसं नाही आहे, पण तुला अबोलीने इथे आता वकिलीचं ज्ञान दिलं नाही का? तेव्हा मनवा म्हणते दिलं ना, मी कुठे नाही म्हणते, पण वहिनी अगं आज मी जी काही वकील आहे त्याच्यात माझी मेहनत काहीच नाही आहे का? अबोली म्हणते अजिबात नाही क्रिश, आपली मनवा जी वकील झाली आहे ना ती फक्त आणि फक्त तिच्या मेहनतीमुळे झाली. तिने जो अभ्यास घेतला आहे, रात्रंदिवस जे कष्ट घेतलेत ना त्याचं ते फळ आहे, म्हणून ती इथे वकील झाली. कळतंय का तुला? त्याच्यामुळे ह्याचं सगळ्याचं क्रेडिट कुणाला जर जातं ना तर ते फक्त आणि फक्त आपल्या मनवाला जातं. या सगळ्याचं क्रेडिट मनवालाच तू दिलं पाहिजे, मला नाही. मनवा, अगं तू वकील फक्त तुझ्या मेहनतीमुळे झालीस, बाकी कुणामुळेही नाही. तेव्हा इकडे अबोली आता मनवाला मिठी मारते आणि मनवाला इथे पुन्हा एकदा अभिनंदन म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अबोली कोर्टात म्हणत असते की जज साहेब, सानिकाच्या हातातून जे खून झालेले आहेत ते सानिका शुद्धीत नसताना झालेत. तिला हिप्नोटाईज करण्यात आलं होतं आणि त्यानंतरच हे खून झाले सर. त्यामुळे सानिका निर्दोष आहे.
तेव्हा इथे मनवा येते आणि म्हणते की नाही, सानिका निर्दोष नाही आहे, कारण तिनेच आपल्या आईवडिलांचे खून केलेत. तेव्हा अबोली म्हणते, मनवा तू इथे? तेव्हा मनवा म्हणत असते की वहिनी, तू एका खुनी मुलीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतेस. तेव्हा अबोली म्हणते, आणि तू पुन्हा एकदा चुकीचा समज करतेस मनवा. त्या खुन्याला, त्या हिप्नोटाईज करणाऱ्या माणसाला, सिरियल किलरला मी सगळ्यांच्या समोर आणणार आणि त्याचं चेहरा त्याचा सगळ्यांना दाखवणार आणि पुन्हा एकदा ही केस जिंकणार मी मनवा, असं अबोली आता मनवाला ठामपणे म्हणत असते. आणि तिला पुन्हा एकदा तिने चॅलेंज केलेलं असतं की सिरियल किलरला घेऊन येणार म्हणजे येणार आणि कोर्टामध्ये सगळ्यांसमोर सादर करणार.